2025-26ನೇ ಸಾಲಿನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಚಿನ್ನದ ಪದಕಕ್ಕೆ ಭಾಜನರಾದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ನಾಯಕವಾಡಿ ಅವರನ್ನು ಇಂದು ಹರಿಹರ ನಗರದ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ शेख अल्ताफ, स्मार्ट न्यूज़ कन्नड़। रहमतुल्लाहि बरकातहू। आज अंजुमन इस्लामिया के अंदर हमारे टिप्पू सुल्तान नायकवाड़ी साहब को इस्तकबाली प्रोग्राम के लिए हमने बुलाया था। आज बड़ी खुशी होती है। आज हमारी कम्युनिटी के अंदर एजुकेशन के बारे में उन्होंने एक बहुत अच्छी स्पीच करे। आज सबसे ज़्यादा कमी क्या तो है कर को बोले तो मुसलमानों के अंदर वो एजुकेशन की है। जैसे कि सिक्का 2% रह कर को बोले तो भी पूरे हिंदुस्तान के ऊपर उन्होंने ना हुकूमत कर रही कि उन्होंने जो हथियार इस्तेमाल करे वो हथियार क्या था कर बोले तो वो एजुकेशन था। तो आज भी हम ना मुसलमानों को है ना सख्त ज़रूरत क्या तो चीज़ की है कर को बोले तो वो एजुकेशन की है। जैसा हमारे टिप्पू सुल्तान जो कर्नाटक के अंदर गोल्ड मेडल ले को हमारे कम्युनिटी का नाम रोशन करी, वैसा है ना इनको देख को हमारे आने वाले दिनों में हमारे जो नौजवान है, जो बच्चे हैं, जो पढ़ने वाले हैं, इनको देख को है ना एक इबरत हासिल करना, इनको एक देख को एक क्या वो बोलते हैं, इनको देख को इनके जैसा बनना अगर बोल को उनको ख्वाहिश पैदा होने अगर बोल को हमें ख़ास कर अंजुमन इस्लामिया की जानिब से उनको बुला को इनको है ना हमें इज़्ज़त व अफजाई के साथ है ना नवाजी। तो आइंदा आने वाले दिनों में जो एक मुसलमान हमारे अगरचे कम्युनिटी के अंदर एक ऐसे शख्स बनेकर बोले तो पूरे कम्युनिटी की इज़्ज़त बनती। तो मैं दिली मुबारकबाद देता हूँ उनको गोल्ड मेडलिस्ट मिलने की वजह से। तो इंशाल्लाह दुआ करता हूँ कि और ज़्यादा तरक्की करेंगे करो। अस्सलाम वालेकुम। ಇವತ್ತು ಹರಿಹರದ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ನಾಯಕ್ವಾಡ್ PSI ಇವರು CM ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲಿಸ್ಟ್ ಪದಕವನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹರಿಹರದ ಅಂಜುಮನೆ ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು ಇವತ್ತು ನಮಗೆ ತುಂಬ ಒಂದು ಗರ್ವದ ಮಾತು. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಒಂದು CM ಪದಕವನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಪದಕ ಬರೀ ಇವರಿಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ಒಂದು ಮಾದರಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಬಯಸುತ್ತಾ ಇವರಿಗೆ ತುಂಬು ಹೃದಯದಿಂದ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇವೆ. ಇವರ ಒಂದು ಸೇವೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಆಮೇಲೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಸದಾ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಬಯಸುತ್ತಾ ಇವರಿಗೆ ದೇವರು ಆಯುಷ್ ಆರೋಗ್ಯ ಕರುಣಿಸಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇವರು ನಮ್ಮ ಹರಿಹರದ ಅಳಿಯ, ಇದು ಒಂದು ಮಾತು ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಇವರ ಒಂದು ಸೇವೆ ಜನತೆಗೆ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಆಶಿಸುತ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.